आताच तर माहेर राहून सगळ्यांना भेटून आली आणि परत बहिणीला भेटायला गेली, हे कसं काय? तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यासाठी ना आता मी निघालो होतो पुण्याला जायला. ॲक्च्युली झालं असं की यांना ना एक ऑफिसचं काम होतं, त्यानिमित्त आम्हाला पुण्याला जायचं होतं. मग ते एकटे कशाला जातील म्हणून आम्ही पण गेलो होतो, कारण वन डे रिटर्न यायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळेजण गेलो. तर आम्हाला रस्त्याने जाताना ना बघा, आम्ही गाडीत बसल्या बसल्या आमचं म्युझिक ऑन होऊन जातं. आणि इकडे बघा, मी तुम्हाला ना दाखवते आहे, तिथे बघा सगळे राज बेकरी, साई बेकर्स आणि इकडे सगळ्या प्रकारचे फक्त बेकरीज आहेत, या साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सुद्धा. तर हे कोणतं गाव आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही पुण्याला जायला निघालो होतो आणि म्युझिक ऑन होताच आमच्या माहीचं बघा अंग कसं हलायला लागतं आणि तिच्याबरोबर मला पण कंट्रोल होत नाही. बघा, मी पण नाचायला लागले. आणि आरव गाडीमध्ये बसल्यानंतर त्याचं काम करत असतो, तो मोबाईलमध्ये बिझी असतो. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. तिथे नाश्ता करायला घेतला आणि माझ्यासाठी छान मटकीची भेळ आणि माहीसाठी डोसा वगैरे असं सगळं आम्ही ऑर्डर केलं होतं. आणि नाश्ता करून घेताना ना बघा, आरव इथे या वडापावमध्ये काय एकसारखा बघत होता ते मला कळलंच नाही. मी त्याच्याकडे बघत होती, तो माझ्याकडे बघत होता आणि हसायला लागला. त्याने काय त्याला ऑब्झर्व केलं ते आम्हाला खरंच शेवटपर्यंत समजलं नाही. त्यानंतर इथेच ना खेळणी होती थोडीशी, तर आमचा नाश्ता वगैरे आटपेपर्यंत ना माहीने इथे छान तिचा प्ले टाईम एन्जॉय करून घेतला. त्यानंतर आम्ही परत जायला निघालो. बाय द वे, हा जो व्हिडिओ आहे हा लास्ट संडेचा आहे, जो मी टाकायचा विसरली होती. म्हणजे एडिटच करायचं राहून गेलं होतं, त्यामुळे मी विसरून गेली होती टाकायचं. तर तो आता टाकते. बघा, आता इथे एरोप्लेन दिसायला लागले म्हणजे पुणे आलं असं आमच्या मुलांना तरी वाटतं. तर आम्ही पुण्यामध्ये आता पोचलो होतो. संडे असल्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलं होतं. त्यानंतर आम्ही सोनूकडे गेलो, थोडंसं जेवण वगैरे केलं, आराम केलं आणि आम्हाला पुन्हा एका ठिकाणी जायचं होतं सोबत सगळ्यांना. त्यासाठी रेडी झालो आणि बाहेर जायला निघालो. आणि बाहेर एवढं ऊन वगैरे, गरम वारा वगैरेमुळे आमची हालत अशी होऊन गेली होती की सगळेजण आम्ही ऊसाचा ज्यूस पिण्यासाठी इथे थांबलो. बघा, एवढे सगळेजण आम्ही सोबत होतो आणि सगळ्यांनी ज्यूस वगैरे घेतला. आणि मग नंतर आम्ही गेलो आमच्या फेवरेट ठिकाणी, म्हणजे आमची अय्यंगर बेकरी, जी मी पुण्याला गेले की नेहमी इथनं केक घेऊन येते. इथला जो रवा केक फेमस आहे तो मला नेहमी लागतोच, म्हणजे मी घेऊन येतेच किंवा बोलवते तरी आम्ही तिथे गेलो होतो आणि आमचा फेवरेट केक घेऊन आलो. आणि घरी आल्यानंतर ना हे चहासोबत सगळेजण केक एन्जॉय करत होते आणि मी मात्र तसाच कोरडा खात होती, कारण मी चहा घेत नाही, त्यामुळे मी यांच्या पार्टीमध्ये बसू शकत नव्हती. पण गप्पांना आमच्या खूप उधाण आलं होतं. पण आता संध्याकाळी परत जायचं होतं, पण म्हटलं जाताना संध्याकाळी खूप ट्रॅफिक लागेल म्हणून थोडं थांबून जाऊया, थोडं रात्री जाऊया, म्हणजे ट्रॅफिक लागणार नाही. पण उलटंच झालं. आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि जायला निघालो तर आम्हाला रात्रीसुद्धा भरपूर ट्रॅफिक लागलं. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान असा गेला. सगळ्यांना भेटून खूप पुन्हा छान वाटलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.